न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी BBS न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. वादळी वारा आणि पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. वादळी वारा आणि पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नांदेडच्या अर्धापूर, मुदखेड या तालुक्याला या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला. अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या केळी काढणीला आल्या होत्या, परंतु वादळी वारा आणि पावसाने या केळीच्या बागा आडव्या झाल्यात. या नुकसानग्रस्त भागाची खासदार रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली. प्रशासनाने तात्काळ या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे करावेत. शासनाला तात्काळ अहवाल देऊन तात्काळ या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान शासनाने वेदर स्टेशन निर्माण करण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप वेदर स्टेशन कार्यान्वित झाले नाही. वेदर स्टेशन कार्यान्वित झाले तर शेतकऱ्यांना असे नुकसान टाळण्यासाठी काहीशी मदत होईल, असे खासदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. काय सांगाल, आज पाहणी केली, कशा पद्धतीचं नुकसान झालं आणि काय मागणी करा सरकार? काल रात्री नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि आपण बघतोय मुदखेड तालुका असेल, अर्धापूर असेल, भोकर तालुक्याचा काही भाग मोठ्या प्रमाणात जो इथं केळी बागायतदार शेतकरी आहे, केळी उत्पादक शेतकरी आहे, आपण मागे बघू शकता की त्यांच्या बागाच्या बागा या ठिकाणी केळीच्या उद्ध्वस्त झालेल्या दिसत आहेत. आणि मी आज या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी आलेलो आहे. इथे तहसीलदार आहेत, डिप्टी कलेक्टर आहेत आणि आम्ही या ठिकाणी आपण बघतो की शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण तात्काळ या सर्व केळी बाधित शेतकऱ्यांची आपण पंचनामे करावेत, शासनाला त्वरित अहवाल द्यावा आणि त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते त्वरित शासनाकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावं. अनेक ठिकाणी वेदर स्टेशन बंद आहे, त्याला आपण पर्जन्य केंद्र म्हणतो. प्रामुख्याने ग्रामीण भागामधला शेतकरी काहीशा प्रमाणात हवामानाविषयी अन्नभिन्न असतो. म्हणजे त्याला टीव्हीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून माहिती होते, पण शासनाने अनेक ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन या ठिकाणी उभारल्या जातील म्हणून सांगण्यात आलं होतं, पण या भागामध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन अद्याप कार्यान्वित झालेलं नाही. जर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असलं तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या नुकसानीची थोडीशी कल्पना आली असती, काय वादळ येणार आहे, किती प्रमाणात पाऊस येणार आहे, म्हणजे शेतकरी थोडासा सतर्क राहिला असता असं मला वाटतं. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या वादळी वारा आणि पावसामुळे बागायत शेतीला बसला फटका. बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावातील 2.5 एकर केळीची बाग झाली आडवी. ऐन काढणीला आलेली 4000 केळीची झाडं वादळी वाऱ्यात झाली भुईसपाट.
सतीश अर्जुन गादेकर या केळी उत्पादक शेतकऱ्याला अस्मानी संकटामुळे सहन करावा लागतोय 20 ते 25 लाखांचं नुकसान। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। बाबा, आपलं नाव काय? माझं नाव सतीश अर्जुन गादेकर, राहणार सेंद्री। आणि शेत जमीन तुमची कुठल्या हद्दीमध्ये आहे? उपळा हद्दीत, गट नंबर 1114-1। बरं, हे केळीचं क्षेत्र किती आहे साधारण? साधारण 2.5 एकर आहे। बरं, केळीची लागवड तुम्ही कधी केलेली होती? केळीची लागवड गेल्या नोव्हेंबरमध्ये केलेली। साधारण किती झाडं आहेत सगळी? 4000 झाडे। बरं, नेमका हा काय प्रकार घडला? नेमकं कशामुळं हे सगळं नुकसान झालेलं आहे? काल रात्री 7-7:30च्या दरम्यान पावसाचा योग चालू झाला व थोड्याच वेळात चक्रीवादळाचं स्वरूप तयार झालं आणि त्या चक्रीवादळात माझी 4000 झाडं सगळी उद्ध्वस्त झाली। साधारण ह्यासाठी किती खर्च झालेला होता तुमचा आतापर्यंत? यासाठी आतापर्यंत 4 ते 5 लाख रुपये खर्च झालेला आहे। बरं, आता हे पीक किती दिवसानंतर निघणार होतं? हे पीक 2 महिन्यानंतर चालू होत होतं। बरं, पूर्ण होत आलेली होती। बरं, आता 2 महिन्यानंतर चालू होत होतं। बरं, या पिकातून साधारण तुम्हाला किती उत्पन्न मिळणं अपेक्षित होतं? 20 ते 25 लाख रुपये उत्पन्न मिळू शकत होतं। बरं, ह्याची जोपासणी तुम्ही कशा पद्धतीने केली होती? ह्याला सुरुवातीला बोध वगैरे टाकून कोंबडी खत 350 भरलं होतं। नंतर पुन्हा गेल्या महिन्यात 25 ठिकाणचा एक डोस दिला होता आणि औषधं मुलगा सोडित होता। आता केळीचं स्वरूप एकदम सगळं चांगलं जातं आणि आता पण अजून बॅगा सोडायच्या चालूच होत्या। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। गोंदिया जिल्ह्यातील 19,000 शेतकऱ्यांचे 205 कोटींचे धान चुकारे थकीत। धान पिकाचे थकीत चुकारे द्या, शेतकऱ्यांची मागणी। धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू होऊन 1 महिना झाला आहे। आतापर्यंत एकूण 173 धान खरेदी केंद्रावरून 19,954 शेतकऱ्यांकडून 8,94,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आली। मात्र धान खरेदी सुरू होऊन 1 महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्यापर्यंत शेतकऱ्याचे धान पिकाचे चुकारे आलेले नाहीत। 205 कोटी 82 लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांचे थकले आहेत। त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे। त्यामुळे लवकरात लवकर थकीत चुकारे देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सर, काय सांगणार, किती धान खरेदी केंद्र सुरू झालेले आहे आणि किती बंद आहेत आणि किती खरेदी झाली आहे आणि किती शेतकऱ्याचे चुकारे थकलेले आहेत? रब्बी हंगाम 24-25 मध्ये जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून एकूण 187 खरेदी केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आलेली होती। त्यापैकी 184 खरेदी केंद्रांवर खरेदीचे आदेश देण्यात आलेले असून 173 खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू आहे। यामध्ये एकूण शेतकऱ्यांनी 52,785 शेतकऱ्यांनी एकूण नोंदणी केलेली असून त्यापैकी 19,954 शेतकऱ्यांकडून 8,94,903 इतके क्विंटलचे धान खरेदी करण्यात आलेली असून नोंदणीच्या तुलनेमध्ये 37% धान खरेदी पूर्ण करण्यात आलेली असून शासनाकडे गोंदिया जिल्ह्यासाठी वाढीव उद्दिष्टाची मागणी करण्यात आलेली आहे। किती रक्कम आहे सर? रक्कम 205 कोटी 82,78,119 इतक्या रकमेचा धानाचा अखेरपर्यंत खरेदी करण्यात आलेला आहे। किती शेतकऱ्यांचे चुकारे सर हे? 19,954। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया
अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. ठाण्यातील 3 हात नाका परिसरात ठाकरे गटाने लावलेले बॅनर चर्चेत. 2 मराठी वाघांनी एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा. ठाण्यातील 3 हात नाका परिसरात ठाकरे गटाने लावलेले बॅनर चर्चेत. तर नितेश राणेंना डिवचणारा बॅनरवर मजकूर. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाही. मी तुषार दिलीप रसाळ, कैलासवासी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता. ठाण्यातील 3 हात नाका येथे ठाकरे गटाकडून लावण्यात आलेला बॅनर चर्चेचा विषय बनला आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा दिला वडिलकीचा सल्ला. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 3ऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक संपताच बच्चू कडू यांना माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांचा फोन. नितेश कराळे मास्तरांनी बच्चू कडू आणि शरद पवारांचा करून दिला फोनवर बोलणं. शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा दिला वडिलकीचा सल्ला. बच्चू कडू यांच्या आंदोलनात कराळे मास्तरांची मध्यस्थी. हाँ बच्चू बोलतो. हाँ नमस्कार. कोणी आता आज कलेक्टर आले होते. कलेक्टर आणि SP आले होते. पालकमंत्र्याशी बोलणं झालं. ते म्हणतात आम्ही मीटिंग लावू. म्हटलं आम्ही मीटिंग लावण्यावर काही उपोषण मागं घेत नाही. आम्हाला निर्णय पाहिजे. निर्णय झाल्याशिवाय आम्ही काही मागं हटणार नाही. हॅलो बावनकुळे पालकमंत्री कोण आहे? कलेक्टर पालकमंत्री बावनकुळे आहे. बावनकुळे हाव हॅलो मीटिंग ते मुख्यमंत्र्यांसोबत लावतो म्हणत होते. मीटिंग तर मागे झाली होती. निर्णय घेतला पाहिजे. निर्णय घेतला ते पैसे पाठवून आवाज उद्या तुमच्याकडून कोणी आलं तर बरं होईल. हाँ हाँ उद्या रोहितदादा येणार आहे बहुतेक. मी सुप्रियाताईशी बी आता कॉन्टॅक्ट करून राहिलो आणि जयंत पाटलासोबत केला. पण जयंत पाटील साहेब मीटिंगमध्ये आहे म्हणे. थोड्या वेळात कॉल करतो म्हणे. आमच्या पार्टीतर्फे जर 1-2 मोठे नेते आले तर अजून आंदोलनाला भव्य दिव्य रूप येऊ शकते. किंवा महाविकास आघाडीच्या लोकांनी जर पाठिंबा दिला तर या आंदोलनाला वेगळे स्वरूप महाराष्ट्र लेवलवर निर्माण होऊ शकते. आणि शेतकऱ्याचे, मच्छीमारांचे, बेरोजगार युवकांचे, दिव्यांगाचे साधे प्रश्न बच्चूभाऊंनी मांडले आणि ते रास्त प्रश्न आहे. आणि शासनाने ठीक आहे जे अजूनपर्यंत मनरेगाचे पैसे दिले नाही, दुधाचे भाव कमी करून टाकले, त्याची सबसिडी खाऊन टाकली, ठीक आहे, SC STच्या मुलांचे पैसे डायवर्ट करून टाकले, जे पोरं स्कॉलरशिपवर शाळेत कॉलेज शिकत होते. तर या मुद्द्यासाठी जे आंदोलन केलं आहे ते योग्य आंदोलन आहे. आणि त्यांना सगळ्या पक्षांनी जर पाठिंबा दिला तर हे महाराष्ट्राचं भव्य रूप महाराष्ट्रात हे आंदोलन घेऊ शकते. त्याच्यामुळे मी पवारसाहेबांसोबत आता कॉन्टॅक्ट करून दिला, बच्चूभाऊंचा बोलणं करून दिलं आणि एक सविस्तर चर्चा झाली. आता सुप्रियाताई आणि जयंत पाटलाशी मी बोलणं करून दिलं.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नारायण राणे असताना नितेश राणेंचे बाप फडणवीस कसे झाले कळलं नाही, अंबादास दानवे यांचं वक्तव्य. पाहुयात आणखी काय काय म्हणालेत अंबादास दानवे. वतींचा खेळ सुरू आहे. अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवर बसले असल्याचा आरोप होतो. संजय राठोड. अनेक प्रकार आहे, हा तर एक प्रकार सांगितला तुम्ही. कित्येक जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादाने घेतलं गेलेलं आहे. त्यांच्या खात्याचे तब्बल 903 वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे. बाकीच्या खात्याच्या का नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात गौडबंगाल आहे आणि मला वाटतं त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे. त्या सुधारण्याची आवश्यकता आहे. सध्या वेगवेगळ्या खात्यामध्ये दिसून येते. वेगवेगळ्या नाही, सगळ्याच खात्यात आहे. फक्त एकट्या संजय राठोडांच्या नाही, सगळ्याच खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची चलती आहे. कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतात आणि मंत्री काम करतात. आता या ठिकाणी कुठेतरी जी आपल्या संभाजीनगर महापालिकेने एक योजना राबवली, संबंध नसताना सामाजिक न्याय खात्याची योजना राबवते असं माझ्या कानावर. जी वस्तू 10-10, 15-15 लाखाची 1.5-1.5, 2-2 कोटीत घेतली जाते असं मला कळलं. या राज्यामध्ये सगळे मंत्री, मी तर प्रत्येक मंत्रालयाचं सांगू शकतो की कशा पद्धतीनं कुठं आता तुमच्या समोर आहे मेगा इंजिनिअरिंग आणि L&Tचं 3,400 कोटी रुपये. 3,400 कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये टेंडर अभाव केलं. आता तुम्ही समृद्धीचं बघा, नांदेड जालना 35% अभावाने टेंडर केलं. याचाच अर्थ हे कोणाच्या खिशात जाते लक्षात घ्यायला काय लोक काय वेळे नाही, त्यांना या गोष्टी कळतात. इथलं प्लॉट प्रकरण तुमच्या कानावर आलं असेल. MIDC फार आक्रमकपणे मी त्याला काल प्रेसला बोलण्यापेक्षा वैधानिक पद्धतीनं उद्योग मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना रिसर लिहिलेला आहे. 2 प्लॉट तिथं होते. त्या 2 प्लॉट पैकी एक मोठा प्लॉट MIDCचा आरक्षण उठवून संजय शिरसाटांच्या कंपनीला दिला गेलेला आहे. खरं तर जो प्लॉट आरक्षण उठवलं तिथं जवळपास 250 व्हेकल्स 4 व्हीलर्स म्हणजे ट्रक्स बसू शकतात. तो दुसरा उरला ह्या 80-90 ट्रकचा आहे. आताच्या घडीला शेंद्रा MIDCची वाढ बघता इथं हे 2 प्लॉट सुद्धा पार्किंगला पुरणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. असं असताना हा प्लॉट दिला गेला, हा याच्यातला एक मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यातल्या आर्थिक विषयाचा मुद्दा आहे. कारण जर 6 कोटी रुपये ज्यांचे 25 लाख खिशात आहे, ज्यांच्या त्याला 6.25 कोटी रुपये बँक कर्ज देतो. हा एक बँक शेतकऱ्याला 25,000, 50,000, 1 लाख द्यायला मागे पुढे पाहते, परंतु यांच्या खिशात 25 लाख आहे. तर शेतकऱ्याची जमीन 10-10, 20-20 लाख नव्हे तर कोटी 2-2 कोटीची असते, तरी 2 लाख 5 लाख बँक द्यायला नकार देतात. आणि एकीकडे यांच्याकडे 25 लाख असताना 6.25 कोटीचं कर्ज दिलं जातं. आता हे जे पैसे हे तुमच्या इलेक्शनच्या शपथपत्रात दाखवले नाही असा माझा आरोप आहे. आणि म्हणून हे 2 प्रकारचे विषय आहे. रिझर्वेशन हटवणं एक स्वतंत्र विषय आहे आणि दुसरा आर्थिक गैरव्यवहार हा स्वतंत्र विषय आहे. निश्चित याविषयी मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. विधिमंडळाचं अधिवेशन येत आहे, यावेळेस निश्चित ही भूमिका आम्ही मांडतो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील APMC बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. पावसामुळे टोमॅटो खराब झाले आहेत आणि त्यामुळे बाजारात त्यांची आवक कमी प्रमाणात सुरू आहे. पर्यायाने दरवाढ देखील झाली आहे.
व्यापाऱ्यांनी सांगितले की पावसामुळे बाजाराची उलथापालथ झाली आहे. टोमॅटो खराब झाले आहेत, त्यामुळे आवक कमी झाली आहे. नवीन फळं तयार व्हायला वेळ लागेल, त्यामुळे टोमॅटोच्या दरात 10% वाढ झालेली आहे. 40 ते 50 रुपये किलोने टोमॅटो विकले जात आहेत. जर पाऊस असाच सुरू राहिला तर दर वाढतच राहतील, असेही व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. सर काय सांगा, सध्या टमाट्याची काय परिस्थिती आहे? टमाटे बसले गडबड झाली. आता 10 दिवस झाले पावसामुळे ते माल लय खराब झालेले आहे. आता नवीन फळ निघायला टाइम उशीर लागेल जरा. त्यानंतर काय बाजार उलटा पुलटा होईल, कमी जास्त असेल. आता यावेळी तर बाजार महाग आहे. किमतीमध्ये काय फरक पडतो? किमतीमध्ये काय फरक आहे? किमतीमध्ये फक्त 10% फरक आहे. पहिले टमाटे होते 30 रुपये, आता झाले 40-45 रुपये. आवक कशी आहे टमाटे? आवक आपल्या लोकांना ठीक आहे. काय घरगुती वस्तू आहे, आपल्याला घ्यायला लागतो. बरोबर आहे का? माल किती येतोय सध्या बाहेर? माल आता फिलहाल तो कमी आहे जरा. आता मुंबई लोकल चालू आहे. आता महाराष्ट्र माल चालू, नाशिक चालू आहे, सातारा चालू आहे, बँगलोर चालू आहे. आता फक्त मुंबईचा माल जास्त आता चांगला यायला सुरुवात झालेली आहे. आता किमती वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? आता कारण काय, पाऊस आहे. अजून काय ही परिस्थिती अशीच राहील तर पुढे कमी होईल की वाढेल? पाऊस असेल तर वाढेल. जास्त पाऊस झाला तर ते बरं आहे की चांगला फळ निघेल, नंतर बाजार कमी होईल, जास्त होईल. ग्राहकांची मागणी कशी आहे? चांगलं करेल, काय वाईट नाही. गेल्या खेतो 100 रुपये 2.5 किलो बाहेर, 40 रुपये किलो खपत आहे बाहेर, 40-50 रुपये किलो बाहेर खपत आहे. आपल्या होलसेल मार्केटमध्ये 30-35 असा बाजार चाललेला आहे. विजय सोनकर. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीच्या इस्लामपूर येथील प्रहार संघटनेने साखळी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर सुरू केले आहे. आज दिव्यांग बांधव बच्चू कडू यांच्या आंदोलनात न्याय मिळावा या मागणीसाठी दिव्यांग बांधव लोटांगण घालत तहसीलदार यांना निवेदन देणार आहेत. तसेच महायुती सरकारने निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची होळी करणार आहे. रोल. जय शिवराय, जय प्रहार. मी दिग्विजय पाटील, प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख. आज बघायला गेलं दिव्यांगांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आराध्य दैवत माननीय बच्चूभाऊ कडू हे मोजरी अमरावती येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या समाधीस्थळी गेले 4 दिवस अन्नत्याग आंदोलन करतायत. या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इस्लामपूर तहसीलमध्ये सर्व अपंग असतील किंवा शेतकरी असतील, कष्टकरी असतील, आपण साखळी उपोषण करतोय. या साखळी उपोषणाचा भाऊंना पाठिंबा देण्याचा उद्देश आहे. भाऊ गेले 4 दिवस झालं अन्नत्याग उपोषण करतायत. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, दिव्यांगांचं, विधवांचं मानधन असेल, पेरणी ते कापणी MRGS मध्ये घालण्याचा विषय असेल किंवा दूध भेसळ रोखून दुधाला हमीभाव देण्याचा विषय असेल किंवा शेतीमालाचा हमीभाव असेल, यासाठी कष्टकऱ्यांचे, दिव्यांगांचे, अपंगांचे दैवत 4 दिवस झालं अन्नत्याग उपोषणाला बसले. याला भक्कम पाठिंबा म्हणून या वाळवा क्रांतिसिंहांच्या वाळवा तालुक्यातून, या क्रांतिकारकांच्या वाळवा तालुक्यातून आम्ही साखळी उपोषणाला सर्व दिव्यांग बांधव, शेतकरी बांधव सामोरं जातोय. महायुतीनं सत्तेत येत असताना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, पण तो 7/12 त्यांनी कोरा केलेला नाही. दिव्यांगांचं मानधन सुद्धा दिलेलं नाही. त्यांचा जो जाहीरनामा आहे, हा जाहीरनाम्याची आम्ही आज होळी करतो इथं दिव्यांग बांधव. आणि आज आम्ही तहसीलदारांना, हे दिव्यांग बांधव शेतकरी दंडवत घालत जात आम्ही त्यांना निवेदन देतोय की शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या, दिव्यांगांच्या व्यथा समजून घ्या. आम्ही दंडवत घालत जातोय आणि या जाहीरनाम्याची आम्ही होळी करतोय.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाजाच्या माहितीसाठी दिनांक 6 जून रोजी समाज बांधव श्री नारायण तात्या भारती व त्यांचे पुतणे यांनी सांगितलेल्या तक्रारीवरून शिंगवे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील समाधीभूमीचा प्रश्न व तपो शंकरपुरी महाराज संजीवन समाधी मंदिराचे पूजाविधी व आरती करण्याचा ताबा तसेच मंदिरालगत समाधीभूमी मिळावी अशी कायदेशीर मागणी शिंगवे येथील ग्रामपंचायतीकडे केली आहे. परंतु स्थानिक भजनी मंडळ व काही ग्रामस्थ सदस्यांच्या मागणीला विरोध करत आहेत. शासनाच्या GR प्रमाणे ग्रामपंचायतीने विनाविलंब निर्णय घेऊन समाजाची मागणी पूर्ण करावी ही विनंती. मागणी पूर्ण न केल्यास ग्रामपंचायतीस प्रतिवादी करून न्यायालयीन खटला नाईलाजाने दाखल करावा लागेल. अशा प्रकारे सविस्तर चर्चा करून काही पत्रकारांचा सल्ला घेतला आहे. श्री गुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज सेवा समिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, सिडको नाशिक, तपो शंकरपुरी महाराज यांचे मंदिर, शिंगवे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. ओम नमो नारायण समाधी स्थळावर जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली. श्री गुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज सेवा समिती प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब गोसावी, सिडको नाशिक.